नमस्कार. अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं अगदी मनापासून सर्वांचं स्वागत आहे. लवकरच होळीचा सण येत आहे आणि होळीच्या सणाला प्रत्येक घराघरामध्ये छान मऊ लुसलुशीत टम्म फुगलेली तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी बनवण्याची पद्धत असते. आपण पुरणपोळी बनवत असतो होळीच्या सणाला, तर ती पुरणपोळी एकदम कमी वेळेमध्ये कमी कष्टामध्ये पुरण तयार करण्याची एकदम सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पुरण तयार करायचं म्हटलं की खूप कष्टाचं आणि खूप झंझट वाटतं. तर पुरण अजिबात मॅशर, पुरण यंत्र किंवा पाटा, मिक्सर कशाचाही वापर न करता एकदम सोप्या पद्धतीने पुरण कसं तयार करायचं मी तुमच्यासोबत शेअर करणारे व्हिडिओ पूर्ण बघा. तर आता वजनी प्रमाणामध्ये इथे अर्धा किलो डाळ घेतलेली आहे आणि कपाच्या मापाने 2 कप आपली इथे हरभरा डाळ आहे. डाळ स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतली अगोदर आणि 4 तास आपण इथे पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. डाळ चांगली फुगून आलेली आहे. तुम्ही बघू शकता मस्त फुगलेली आहे डाळ. छान भिजलेली आहे. अशा पद्धतीने अगोदर जर डाळ आपण 4 तास पाण्यामध्ये भिजत ठेवली तर पुरण अजिबात आपल्याला मॅशर, पाटा, वरवंट्याची अजिबात गरज पडत नाही. एकदम मस्त असं पुरण तयार होतं. आता याच्यामध्ये मी कपाच्या मापाने 3.5 कप पाणी याच्यामध्ये घातलेलं आहे. आता याच्या मी 6 शिट्ट्या करून घेणार आहे. आता कुकरच्या शिट्ट्या होत्या तोपर्यंत आपण इथे पोळी बनवण्यासाठी पीठ भिजवून घेऊया. तर पीठ चाळणीने चाळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये आपण 2 टेबलस्पून इतका मैदा घातलेला आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. पोळी छान अशी मऊ लुसलुशीत होण्यासाठी आपण याच्यामध्ये तूप घालून घेणार आहोत. तर 1 टेबलस्पून इतकं तूप घेतलेलं आहे. तूप अगोदर चांगलं कडकडीत असं गरम करून घेऊया. तर इथे मी पाणी घेतलंय. पाण्यामध्ये 2 चिमूट इतकी हळद घालून घेतली. डायरेक्ट जर पिठामध्ये घातली तर ती कुठे लागते, कुठे नाही लागत, कुठे जास्त पिवळेसरपणा येतो. त्याच्यासाठी आपण पाण्यामध्ये हळद पावडर घालून घेतलेली आहे. अगदी 2 चिमूट इतकी घालून घेतली. आता तूप अगदी कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि पिठावरती आपण घालून घेतले. तुम्हाला जर तूप घालायचं नसेल तर मोठे 2 चमचे तेलसुद्धा तुम्ही घालू शकता. आता सुरुवातीला आपण चमच्याने एकत्र करून घेतलं. तूप खूप असं कडकडीत गरम होतं. हाताने आता आपल्याला व्यवस्थित असं या पिठाला हे तूप चोळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तूप घालून घेतल्यानंतर पोळी आपली अजिबात कडक होत नाही. पार दुसऱ्या दिवशी जरी म्हटलं तरी पण अशीच मऊ लुसलुशीत राहते. तर बघा अशा पद्धतीने तूप इथे मी पिठाला चोळून घेतलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये फक्त 2 टेबलस्पून इतका मैदा घातलेला आहे. निम्म्याला निम्मा मैदा आपण याच्यामध्ये अजिबात घातलेला नाही. आता थोडं थोडं करत पाणी घालायचं आणि पीठ आपल्याला छान असं मऊसूत भिजवून घ्यायचे. तर बघा हळद पावडर अगदी थोडीशी घालून घेतल्यामुळे पीठ अगदी भरपूर असं आपलं इथे पिवळसर झालेलं नाही, हलकासा रंग आलेला आहे आणि जी काही हळद शिल्लक आहे ती तळाला बसलेली आहे पाण्यामध्ये. बघा पीठ आपलं इथे मळून झालंय. आता एक रुमाल घेतला स्वच्छ आणि तो आपण ओला करून घेतलेला आहे. पिठावरती असं घालून घेतला म्हणजे पिठाला अजिबात कडकपणा येत नाही. आता पीठ आपण साईडला ठेवलंय. डाळीच्या आपल्या इथे 6 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि डाळ खूपच छान अशी मऊसूत आपली इथे शिजलेली आहे. आता याच्यामधून आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी डाळ काढून ठेवायची. आता चाळणीवरती आपण ही संपूर्ण डाळ काढून घेऊया. चाळणीवरती काढून घेतले की याच्यामध्ये जे काही पाणी आहे ते खाली मी भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये संपूर्ण निथळून येईल. आणि कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला याच्यामधून थोडीशी गूळ घालण्याच्या अगोदरच डाळ काढून ठेवायची आणि जे काही पाणी आहे ते बघा पाणी निघलेलं आहे खाली भांड्यामध्ये. हे पाणी आपल्याला कटाची आमटी बनवण्यासाठी साईडला ठेवायचे. आता इथे मी कढईमध्ये पुरण जे आहे ते परतवून घेणार आहे. तर कढईमध्ये मी काढून घेतलंय. आता डाळ आहे ना खूप छान अशी मऊसूत आपली इथे शिजलेली आहे. मी तुम्हाला दाखवते सुद्धा. गूळ इथे मी अगोदर बारीक चिरून ठेवला आहे. बघा जेवढी डाळ घेतली तेवढाच गूळसुद्धा आपण चिरून घेतलेला आहे. गुळाचे जर खूप मोठे मोठे खडे जर असले तर मग ते पटकन विरघळते नाही, त्याच्यासाठी आपण वेळेवरती हा गूळ बारीक करून घेतलेला आहे. आता भाजीचा चमचा घ्यायचा आणि डाळ आपल्याला चांगली घोटून घ्यायची. डाळ आपण अगोदर 4 तास पाण्यामध्ये ठेवली होती त्याच्यामुळे आपल्याला इथे मॅशरची सुद्धा गरज पडणार नाही. खूपच सोपी पद्धत आहे. अगोदर 4 तास आपल्याला डाळ पाण्यामध्ये भिजत ठेवायची आणि कुकरच्या 6 शिट्ट्या आपण करून घेतलेल्या आहेत. कटाची आमटी बनवण्यासाठी सुद्धा आपल्याला पाणी निघलेलं आहे. डाळसुद्धा आपण काढून ठेवलेली आहे आणि बघा चमच्यानेच आपली डाळ इथे छान अशी घोटून अगदी बारीक अशी झालेली तुम्हाला दिसत असेल. मस्त पुरण तयार होतं. अजिबात कष्ट नाही, अजिबात जास्त झंझट नाही, भांड्यांचा पसारा नाही. ही पद्धत वापरून तुम्ही होळीच्या सणाला छान मऊ लुसलुशीत अशा पोळ्या नक्की बनवा. डाळ छान अशी घोटून घेतल्यानंतर आता बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये घालून घेऊया. गुळाचे खूप मोठे मोठे खडे ठेवायचे नाही, बारीक करून घ्यायचं म्हणजे पटकन विरघळतो आणि वेळसुद्धा वाचतो. आता आपण गॅसवरती अजून कढई ठेवलेली नाही. सुरुवातीला गूळ चांगला एकत्र करून घेऊया.
अशा पद्धतीने पुरण जर बनवलं तर खूप वेळ वाचतो आणि अजिबात कष्टाचं काहीच काम नाही. झटपट आपल्या पुरणपोळ्या तयार होतात. आता कढई आपण गॅसवरती ठेवली. गॅस आपण इथे मध्यम ठेवलेला आहे आणि सतत आपल्याला हे मिक्स करत राहायचं आहे. गूळ घालून घेतल्यानंतर पुरण पुन्हा एकदा आपलं हे पातळ होतं. सतत आपल्याला मिक्स करायचं आहे म्हणजे अजिबात पुरण करपत नाही आणि मस्त असं पुरण आपलं तयार होतं. बघा चमच्यानेच आपण छान असं घोटून घेतलेलं आहे. खूप वेळ वाचतो, खूप कष्ट वाचतात आणि मस्त अशा आपल्या मऊ लुसलुशीत टम्म फुगलेल्या पोळ्या तयार होतात. व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तर बघा आता याच्यामध्ये आपण 1 टेबलस्पून इतकं तूप घालून घेतलेलं आहे. तूप घातल्यानंतर पुरणाला खूप छान अशी चकाकी येते, मस्त पुरण तयार होतं. आता आपण हे छान असं एकत्र करून घेऊया. आपण डाळ शिजत घातली त्यावेळेस तेलाचा वापर केलेला नव्हता. तुम्हाला जर तेल घालायचं असेल तर तेलसुद्धा तुम्ही घालू शकता आणि पुरणामध्ये आपण हळद पावडरसुद्धा घातलेली नाही. आता पुरण बघा तुम्ही घट्ट झालेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला जायफळ, सुंठ पावडर आणि वेलची पूड याच्यामध्ये मी घालून घेतली. छान असं एकत्र करून घेऊया. हे सगळं आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचं आहे म्हणजे त्याचा जो सुवास आहे तो टिकून राहतो. तर बघा छान असं पुरण आपलं इथे तयार झालेलं आहे. आता पुरण झालं का ते कसं ओळखायचं, तर पुरण संपूर्ण असं भांड्यामध्ये आपण पसरवून घेतलं आणि मध्यभागी आपल्याला चमचा असा उभा करायचा आहे. बघा पुरण छान असं आपलं इथे तयार झालेलं आहे. गॅस मी आता बंद केलेला आहे. पुरण तयार झालं एक बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. थंड झाल्यानंतरच आपल्याला पोळ्या बनवायच्या आहे. आता पीठसुद्धा आपलं छान असं भिजलेलं आहे. बघा याच्यावरती मी ओला रुमाल टाकला होता. छान असं पीठ भिजले आणि पिठावरती अजिबात कडकपणा आलेला नाही आणि पिठाला आपण अजिबात तेलाचा हातसुद्धा लावला नव्हता. पीठ पाण्यामध्ये ठेवायचं किंवा तासनतास भिजत ठेवायचं काहीच गरज पडत नाही. मस्त पीठ आपलं इथे भिजलेलं आहे. पाण्यामध्ये पीठ भिजवून मस्त पुरणपोळ्या कशा बनवायच्या याचासुद्धा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो सुद्धा नक्की बघा. पीठ छान असं आपलं इथे मऊ लुसलुशीत असं भिजलेलं आहे. छान तयार झालेलं आहे. पुरणसुद्धा एक बाउलमध्ये काढून घेतले आणि पुरण मी तुम्हाला दाखवते. अजिबातही वाटण-घाटण न करता मस्त असं पुरण आपलं इथे तयार झालेलं आहे बघा. छान थंड झाल्यानंतरच आपल्याला पोळ्या बनवायच्या. इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही मैदासुद्धा घेऊ शकता. आता काही जणांना डायरेक्ट पोळपाटावरती पोळी उलथी-पालथी करायला म्हटलं की लगेच फुटते किंवा ती जमत नाही. खूप नाजूक असते. आपण त्याच्यामध्ये भरपूर असं पुरण भरतो. तर इथे मी चित्रकलेच्या वहीचा जो कडक पेपर असतो ना तो घेतलेला आहे पोळपाटाच्या मापाचा असा कट करून. आता अगदी लिंबाच्या आकारा एवढं आपल्याला पीठ घ्यायचं आहे. बघा एवढंच पीठ घेतलेलं आहे. खूप जास्त पीठ घ्यायचं नाही आणि त्याच्या चांगलं आपल्याला डबल टिब्बल इतकं पुरण घ्यायचं आहे. भरपूर असं पुरण घ्यायचं आहे. भरपूर पुरण भरून आपण इथे ही पुरणपोळी बनवणार आहोत. मस्त टम्म फुगलेली, मऊ लुसलुशीत आणि अजिबातही फुटत नाही. तर व्हिडिओ तुम्ही नक्कीच पूर्ण बघा. बघा आपण अगदी कमी प्रमाणामध्ये पीठ घेतलेलं आहे आणि भरपूर असं इथे आपण पुरण घेतलेलं आहे. भरपूर पुरण भरून आपण ही पोळी तयार करणार आहोत. आता डायरेक्ट पोळपाटावरती जमत नाही तर तुम्ही अशा पद्धतीने कडक पेपर घेऊ शकता किंवा मग प्लॅस्टिकचा कागदसुद्धा तुम्ही घेऊ शकता. डायरेक्ट जर पोळपाटावरती बनवायची जर म्हटलं तर खूप जणींना काय होतं की पलटी करायची म्हटलं की ती लगेच फुटते. कारण की आपण याच्यामध्ये भरपूर असं पुरण भरतो आणि मग ती उलट-पुलट करताना फुटू शकते. त्याच्यासाठी असा जर कडक एक कागद जर घेतला तर तो फक्त गोल 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 असा आपल्याला फिरवायचा आहे. जशी आपण पोळी लाटून घेऊ तसा गोल गोल फिरवून घ्यायचा. तर बघा आता भरपूर असं आपण इथे पुरण घेतलेलं आहे आणि आपण एक वाटी तयार करून घेतली पिठाची आणि याच्यामध्ये पुरण भरून घेऊया. भरपूर असं पुरण भरून घ्यायचं म्हणजे पोळी खायला खूप छान लागते. मस्त पुरण भरलेली पोळी खायला खूप मजा येते. बघा आता आपण अशा पद्धतीने उंडा तयार करून घेतलेला आहे. वरती जे थोडंसं एक्स्ट्राचं पीठ आहे ते असं तिथेच आपल्याला दाबून द्यायचं आणि खूप जास्त असेल तर ते काढून घ्यायचं. आता याच्यावरती आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं कोरडं आणि छान अशी पोळी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. सुरुवातीला बोटाने असं पुरण आहे ना एकसारखं करून घ्यायचं म्हणजे अगदी कडेपर्यंत हे पुरण पसरतं आणि पोळी अजिबात फुटत नाही. तर बघा अशा पद्धतीने इथे मी हलकंसं अगोदर बोटांनी एकसारखं करून घेतलं. आता हलक्या हाताने आपल्याला आहे ना ही पोळी लाटून घ्यायची. खूप जास्त जोरात लाटायची नाही. पीठ भरपूर असं भिजलेलं आहे. याच्यामध्ये आपण भरपूर असं पुरण भरलेलं आहे. आता जो कागद आहे ना तो फक्त आपल्याला गोल 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 असा फिरवून घ्यायचा आणि अजिबातही पोळी फुटणार नाही. तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत मस्त अशी पोळी होते. कडा लाटून घ्यायच्या. जास्त मध्यभागी न लाटता कडा एकसारख्या लाटायच्या म्हणजे पोळी छान अशी टम्म फुगलेली तयार होते. अगदी थोड्याशा पिठाचा वापर करायचा. भरपूर असं पीठ घालायचं नाही आणि छान अशी पोळी आपल्याला आता ही लाटून घ्यायची.
याच्या अगोदरसुद्धा मी एक 3-4 व्हिडिओ अपलोड केलेले आहे. एकदम सोप्या पद्धतीने पुरण कसं बनवायचं, पुरण बनवण्याची ट्रिक किंवा मग पीठ भिजवण्याची, तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघू शकता. तर होळीच्या सणाला छान अशा मस्त मऊ लुसलुशीत पोळ्या नक्की बनवा. बघा आता एकसारखी पोळी आपण लाटून घेऊया. पोळी कुठेही फुटलेली नाही आणि कडेपर्यंत छान असं पुरण जे आहे ते पसरलेलं आहे. तुम्ही बघू शकता. बघा पोळी लाटून झालेली आहे. चला आता आपण ही छान अशी भाजून घेऊया. इथे मी गॅस चालू केलेला आहे. गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे, फुल ठेवायचा नाही किंवा अगदी लो सुद्धा ठेवायचा नाही. मध्यम गॅस ठेवायचा आणि छान अशी पोळी आपल्याला आता ही भाजून घ्यायची. वरची बाजू थोडीशी सुकली की नंतर आपण आता तेल लावूया आणि पोळी पलटी करून घेऊया. खूप छान पोळ्या तयार होतात. पुरणसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने आणि झटपट तयार होतं आणि तुम्ही बघू शकता मस्त अशी पोळी आपली इथे तयार झाली. अजिबात कुठेही पोळी फुटलेली नाही. तर अशाच पोळ्या आपण आता संपूर्ण बनवून घेऊया. छान असं पुरण तयार झालेलं आहे. पुरण अजिबात वाटायची गरज पडली नाही. ना मॅशर, ना मिक्सर, ना पाटा. तर एकदम सोप्या पद्धतीने आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. खूप वेळ वाचलेला आहे आणि झटपट पुरण तयार झालेलं आहे. अजिबात कंटाळा येत नाही पुरणपोळीचा स्वयंपाक बनवण्यासाठी. पुरण जर आपलं छान असं तयार झालं, पोळ्या छान अशा तयार झाल्या की अगदी मस्त वाटतं. तर बघा छान अशी आपली पोळी टम्म फुगलेली आहे. एक 3 पोळ्या मी तुम्हाला बनवून दाखवते. छान तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप, तेल आवडत असेल तर तेल, छान असं भरपूर तेल तूप घालून आपल्याला ही पोळी छान मस्त भाजून घ्यायची. खूप जास्त डागवायची सुद्धा नाही. हलकासा रंग बदलला का पोळी आपल्याला काढून घ्यायची. तुम्ही बघू शकता मस्त अशा पोळ्या आपल्या इथे मऊ लुसलुशीत तयार झालेल्या आहे. तर होळीच्या सणानिमित्त, कुठल्याही सणानिमित्त तुम्ही छान अशा मऊ लुसलुशीत पोळ्या नक्की बनवून बघा. तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ कुठून बघतात ते सुद्धा नक्की सांगा. तर तुम्ही बघू शकता छान अशी आपली मऊ लुसलुशीत अशी पोळी तयार झाली, कुठेही फुटलेली नाही. डाळ अगोदर भिजवून घेतली की खूप छान पुरण तयार होतं. ह्या पद्धतीने नक्की पुरण बनवा आणि वेळ वाचवा, कष्टही वाचवा. तर बघा छान पुरणपोळी तयार झालेली आहे. 3 पोळ्या इथे मी बनवून घेतलेल्या आहेत. मस्त पोळ्या तयार झाल्यात. एकही पोळी आपली इथे फुटलेली नाही. भरपूर असं पुरण आपण याच्यामध्ये भरून घेतले आणि तुम्ही बघू शकता की ती अगदी मऊ लुसलुशीत अशी पोळी तयार झालेली आहे. तोंडात टाकताच विरघळेल अशा पद्धतीच्या आपल्या ह्या पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर ह्या पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की बनवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा. म्हणजे होळीच्या सणानिमित्त भरपूर अशा महिला एकदम सोप्या पद्धतीने, कमी कष्टामध्ये, कमी मेहनतीमध्ये हे पुरण तयार करून छान मऊ लुसलुशीत अशा पोळ्या बनवतील. तर बघा एकदम सोप्या पद्धतीने, अजिबातही पुरण बनवायला जास्त झंझट नाही. कमी मेहनतीत, कमी वेळेमध्ये आपलं पुरण तयार करून आपण छान अशा पोळ्या इथे बनवलेल्या आहेत. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे मी असे छान छान व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला लगेच बघायला भेटतील. वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.